दिवाळीतला दुसरा दिवस म्हणजे धनत्रयोदशी। देशभरात दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी धनत्रयोदशी साजरी केली जाते। धनत्रयोदशीच्या दिवशी घरात धनाची, समृद्धीची, ऐश्वर्याची पूजा केली जाते। पण धनत्रयोदशी का साजरी केली जाते यामागची कथा तुम्हाला माहिती आहे का? तर जेव्हा अमृतासाठी देव आणि राक्षस यांमध्ये समुद्रमंथन सुरू झाले, त्यावेळी महासागराच्या लाटांमधून एक दिव्य पुरुष प्रकट झाले। त्यांच्या हातात एक सोन्याचा कलश होता आणि त्या सोन्याच्या कलशामध्ये भरले होते अमृत। त्या दिव्य पुरुषांनी तो कलश विष्णूच्या मोहिनी अवताराकडे दिला आणि ते दिव्य पुरुष म्हणजेच भगवान धन्वंतरी यांच्या स्मरणार्थ धनत्रयोदशी साजरी केली जाते आणि यालाच धन्वंतरी जयंती असं सुद्धा म्हटलं जातं। या दिवशी धन आणि समृद्धीची पूजा करून माता लक्ष्मीला आपल्या घरात आणलं जातं। असं म्हणतात की धनत्रयोदशी ही फक्त एक पूजा नाही, तर धनसंपत्ती, ऐश्वर्य, समृद्धी यांचा केलेला तो एक संकल्प आहे। तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्स मध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा। तुमच्या प्रतिक्रिया नक्की कमेंट मधून कळवा। आम्हाला इंस्टाग्रामवर, फेसबुकवर नक्की फॉलो करा आणि आमच्या यूट्यूब चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा।